नमस्कार सगळ्यांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवतात। सर्वप्रथम आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊ। तेल तापून झाल्यावर त्यामध्ये राई, हिंग तसेच आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट फोडणी देऊन घेऊ। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत छानसा परतून घेऊ आणि त्यामध्ये आपण लाल तिखट, गरम मसाला, हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घेऊ। त्यामध्ये आपण हिरवे वाटाणे, गाजर, बटाट्याचे काप, फ्लावर, तोडली तसेच बीन्स, वांग्याच्या फोळी, मुळाचे काप, ओला हरभऱ्याचे दाणे, बोर या सगळ्या भाज्या आपण त्यामध्ये टाकून घेऊ। त्यानंतर चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊ। तर ते टाकून झाल्यानंतर सुक्या खोबऱ्याचा कीस, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, भाजलेले तीळ टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊ। त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी टाकून कुकरचे झाकण बंद करून घेऊ आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घेऊ। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ, छान परतून घेऊ। भोगीची भाजी ही आपली छानपैकी तयार झाली आहे। ती आपण भाकरी आणि चपातीसोबत खाऊ शकतो। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।